आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव, मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ। खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अटक। कवठे महांकाळ, विश्रामबाग, सांगली शहर, जयसिंगपूर या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला आरोपी पोलिसांना सापडला। भोसे तालुका मिरज येथील अमोल महादेव वळसंग यांची राजू विष्णू पाटील यांच्यामध्ये असलेली पूर्वीची भांडणे मिटवण्यासाठी अमोल वळसंग यांच्याकडे राजू पाटील याने 1 लाख रुपये खंडणी देत नाही म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली होती। राज पाटील व अनोळखी 3 व्यक्तींनी अमोल वळसंग यांच्या दुकानाचे नुकसान केले होते। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या राज विष्णू पाटील वय 23 राहणार एसटी कॉलनी विश्रामबाग सांगली याला सांगलीच्या LCB पथकाने अटक केली आहे। भोसे तालुका मिरज येथील अमोल महादेव वळसंग यांची राजू विष्णू पाटील यांच्यामध्ये असलेली पूर्वीची भांडणे मिटवण्यासाठी अमोल वळसंग यांनी राजू पाटील यांना 1 लाख रुपये खंडणी देत नाही म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली होती। राज पाटील व अनोळखी 3 इसमांनी मिळून अमोल वळसंग यांच्या फॅब्रिकेशन दुकानचा शटरचा पत्रा फाडून नुकसान केले होते। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते। वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील संकेत कानडे, अजय बेंद्रे, ऋषिकेश सदामते यांना बातमी मिळाली की खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला राज पाटील हा आरोपी तानंग फाटा परिसरात येणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे तानंग फाटा येथे पोलिसांनी सापळा लावून राज विष्णू पाटील याला ताब्यात घेतले। राज पाटील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी विश्रामबाग पोलीस ठाणे, कवठे महांकाळ पोलीस ठाणे, सांगली शहर पोलीस ठाणे व जयसिंगपूर पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, चोरी व बेकायदेशीर बंदूक बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत। या आरोपीला पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, इम्रान मुल्ला, पोलीस शिपाई संकेत कानडे, अजय बेंद्रे, ऋषिकेश सदामते, अभिजित ठाणेकर, पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।